महत्त्वाची बातमी शिंदेंच्या शिवसेनेनं हिंगोलीचा उमेदवार आता बदललेल्या अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। हिंगोलीतून हेमंत पाटलांची उमेदवारी आता शिंदे गटानं रद्द केलेली आहे। बाबूराव कदम कोहळीकर आता यांना हिंगोलीचे नवे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलेली अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय हिंगोलीमधून। आणि आताची महत्त्वाची बातमी हिंगोलीमधून हेमंत पाटलांची उमेदवारी रद्द करण्यात आलेली आहे। बाबूराव कोहळीकर यांना आता शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे। हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला भाजपच्या आमदारांनी विरोध केलेला होता। त्यानंतर आता हिंगोलीमधून हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे। शिंदेंच्या शिवसेनेकडून हिंगोलीचे उमेदवार बदलण्यात आले आहेत। तसं पहिल्यांदाच घडलंय की एखादा उमेदवार जाहीर केल्यानंतर त्याची उमेदवारी रद्द करण्यात आलेली आहे। हिंगोलीमधून हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे। हेमंत पाटलांनी 250 ते 300 आपले सगळे कार्यकर्ते पदाधिकारी घेऊन त्यांनी मुंबईमध्ये ते आले होते। एक दबाव किंवा शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न हेमंत पाटलांनी केला होता, मात्र अखेर त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे। बाबूराव कदम कोहळीकर हे आता हिंगोलीचे नवे उमेदवार असतील। शिंदेंच्या शिवसेनेनं हिंगोलीचा उमेदवार बदललेला आहे। शिवसेनेवर उमेदवार बदलण्याची नामुष्की आली आहे। भाजपच्या आमदारांच्या दबावानंतर हेमंत पाटील यांची उमेदवारी बदलण्यात आली आहे। शिंदेंच्या शिवसेनेनं हिंगोलीचा आपला उमेदवार बदललेला आहे। हिंगोलीमधून याआधी हेमंत पाटलांना उमेदवारी देण्यात आली होती, मात्र आता ही उमेदवारी रद्द करण्यात आली। बाबूराव कदम कोहळीकर हे आता हिंगोलीचे नवे उमेदवार असतील। बाबूराव कोहळीकर यांना आता शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। याआधी हेमंत पाटलांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आपला प्रचारही सुरू केला होता, मात्र हेमंत पाटलांच्या उमेदवारीला भाजपकडून विरोध केला जात होता। हेमंत पाटलांनी शक्ती प्रदर्शन करण्याचा दबाव टाकण्याचा देखील प्रयत्न केला होता, मात्र अखेर हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करण्यात आली। बाबूराव कदम कोहळीकर हे आता नवे उमेदवार असतील। भाजपच्या दबावानंतर शिवसेनेनं आपला उमेदवार बदललाय। याआधीच 2 हेमंत अडचणीत अशा प्रकारची चर्चा होती, त्यामध्ये आता हेमंत पाटलांऐवजी बाबूराव कदम कोहळीकर हे उमेदवार असणार आहेत। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गव्हाणे यांच्याकडून। सचिन, अखेर हेमंत पाटलांची उमेदवारी रद्द। खरं म्हणजे हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करण्यात आल्याची माहिती मिळते। हेमंत पाटलांना तिथेल जे भाजपचे पदाधिकारी आहेत आणि भाजपचे आमदार आहेत तानाजी मुटकुळे यांनी जो आहे तो विरोध केलेला होता। देवेंद्र फडणवीसांना हे शिष्टमंडळ जे आहे ते नांदेडमध्ये विमानतळावरती भेटलेलं होतं। त्यावेळेलाच देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं की आपण एकनाथ शिंदेंना विनंती करू शकतो की उमेदवार बदला, परंतु ती जी जागा आहे ती आपण आपल्याकडे घेऊ शकत नाही। आणि त्यानंतर आता कुठेतरी हे महत्त्वाची माहिती समोर येते की हेमंत पाटलांची उमेदवारी रद्द करण्यात आली आणि त्या जागी बाबूराव कदम कोहळीकर यांना हिंगोलीतून नवी उमेदवारी देण्यात आलेली आहे। काल देखील रात्री 2 वाजेपर्यंत वर्षा बंगल्यावरती हेमंत पाटील होते। त्याचसोबत हेमंत पाटलांचे जे समर्थक होते, कार्यकर्ते होते, ते देखील तिथे ठाण मांडून बसले होते। परंतु मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर हेमंत पाटील निघालेले होते आणि हेमंत पाटील असं म्हणालेले होते की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती आम्हाला विश्वास आहे, परंतु कुठेतरी भाजपच्या दबावानंतर ही कुठेतरी उमेदवारी बदलल्याची चर्चा जी आहे ती सध्या असल्याचं पाहायला मिळते। निखिला, नक्कीच हिंगोलीमधून हेमंत पाटलांची उमेदवारी रद्द करण्यात आली। बाबूराव कदम कोहळीकर यांचं नाव कालपासून चर्चेत होतं। भाजपच्या आमदारांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर अखेर उमेदवार बदलण्यात आलेला आहे आणि बाबूराव कदम कोहळीकर हे आता हिंगोलीमधून शिवसेनेचे नवे उमेदवार असणार आहेत। सचिन, बाबूराव कोहळीकर यांचं नाव कालपासूनच चर्चेत होतं। कोहळीकर यांच्याविषयीची काय माहिती आहेत आणि एकनाथ शिंदेंच्या त्या शिवसेनेमध्ये जे आहे ते त्यांना एक महत्त्वाचं जिल्हा पातळीवरचं स्थान आहे। आणि त्यानंतर आता हेमंत पाटलांना जर भाजपा उमेदवारी जर देऊ देत नसेल तर मग इतर उमेदवार कोणी याची देखील चाचपणी जी आहे ती शिंदे गटाकडनं करण्यात आलेली होती आणि त्यानंतर कोहळीकरांचं नाव पुढे आलेलं होतं। परंतु कालपर्यंत हेमंत पाटलांकडून दबाव तंत्र जे आहे ते वापरण्यात येत होतं। स्वतः एकनाथ शिंदेंच्या वर्षा या निवासस्थानी हेमंत पाटील काल जवळपास 8 ते 10 तास होते। त्याचसोबत त्यांचे जे समर्थक आहेत ते देखील रात्री उशिरा दाखल झालेले होते। कुठेतरी हेमंत पाटलांना ही कुणकुण लागलेली असावी की आपलं तिकीट जे आहे कदाचित रद्द होऊ शकतं। त्यानंतर एक दबाव तंत्र वापरण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु कुठेतरी भाजपच्या दबावापुढे कुठेतरी शिंदेंकडून ही उमेदवारी जी आहे ती बदलण्यात आल्याचं देखील बोललं जाते। परंतु आता नवीन हे जे उमेदवार आहेत बाबूराव कदम कोहळीकर हे उद्या जे आहेत ते अर्ज दाखल करणार असल्याची देखील माहिती मिळते।
नक्कीच सचिन, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करण्यात आली असून बाबूराव कदम कोळीकर हे आता हिंगोलीमधून शिवसेनेचे नवे उमेदवार असणार आहेत. नांदेड जिल्हा प्रमुख होते बाबूराव कदम कोळीकर आणि हदगाव विधानसभेमध्ये अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढवली होती आणि त्यावेळेला ते दुसऱ्या स्थानावर होते आणि त्यांना आता शिंदेच्या शिवसेनेकडून हिंगोलीमधून खासदारकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. हेमंत पाटलांविषयी भाजपच्या आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती. तसंच हिंगोलीची जागा भाजपला देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र अखेर आता नवा उमेदवार या ठिकाणी देण्यात आलेला आहे. हिंगोलीमधून बाबूराव कदम कोळीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हिंगोलीचा जाहीर उमेदवार हा बदलण्याची नामुष्की शिवसेनेवर आली. हिंगोलीमधून हेमंत पाटील यांचा पत्ता कट झाला. तर हेमंत पाटील यांना झालेल्या विरोधानंतर त्यांचा पत्ता कट झालाय. याआधी हेमंत पाटलांनी शक्ती प्रदर्शन करण्याचा बराच प्रयत्न केला होता. 250 ते 300 आपले कार्यकर्ते घेऊन ते काल मुंबईत आले होते. मुख्यमंत्र्यांशी त्यांनी चर्चा देखील केलेली होती. मात्र भाजपच्या दबावानंतर अखेर हेमंत पाटील यांची उमेदवारी बदलण्यात आली. हेमंत पाटलांच्या पत्नीला यवतमाळमधून उमेदवारी दिली जाणार अशी सूत्रांची माहिती आहे. राजश्री